आज आपण मल्टीमीटरच्या साहाय्याने बॅटरीचं व्होल्टेज कसं चेक करतात ते बघणार आहोत। या प्रॅक्टिकलसाठी आपल्याला लागणारं साहित्य मल्टीमीटर आणि कॉटन वेस्ट, बरोबर। तर कॉटन वेस्टच्या साहाय्याने आपण बॅटरी साफ करून घ्यायची। त्याच्यानंतर याला म्हणतात मल्टीमीटर। काय म्हणतात याला? मल्टीमीटर। हे जे आहे नेगेटिव्ह टर्मिनल, याला काय म्हणतात? नेगेटिव्ह टर्मिनल। नेगेटिव्ह हे नेगेटिव्ह टर्मिनल आहे आणि हे पॉझिटिव्ह टर्मिनल, बरोबर। हे जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे ते इथं बघा रेड दिलेलं आहे, याच्यावरती लावायचं। त्याच्यानंतर हे नेगेटिव्ह टर्मिनल, बरोबर, त्याला कनेक्ट करायचं। त्यानंतर ही जी बॅटरी आहे, ही बॅटरीची जी आपण माहिती घेऊया, याला म्हणतात निगेटिव्ह टर्मिनल। काय म्हणतात? निगेटिव्ह। इथं बघा आपले हे दिलेलं आहे, साईन दिलेली निगेटिव्हची, याला काय म्हणतात? निगेटिव्ह टर्मिनल। आणि जे निगेटिव्ह प्लेटचं जे मटेरियल असतं ते कोणतं असतं? स्पॉन्जी लीड। कोणतं असतं? हां, स्पॉन्जी लीड। आणि हे पॉझिटिव्ह टर्मिनल, बरोबर। इथं साईन दिली बघा पॉझिटिव्हची। आणि जे मटेरियल जे असतं या प्लेटचं ते कोणतं असतं? लीड पॅरॉक्साईड, बरोबर। दोन बाजूला एक निगेटिव्ह प्लेट असतात, इथं पॉझिटिव्ह प्लेट असतात आणि मध्ये एक सेपरेटर असतो। आणि याच्यामध्ये काय असतं? अजून इलेक्ट्रोलाइट असतं। इलेक्ट्रोलाइट हे डायल्यूट डिस्टिल वॉटर प्लस सल्फ्युरिक ॲसिडने बनलेलं असतं, त्याला म्हणतात इलेक्ट्रोलाइट, बरोबर। दोघांच्या मिक्सचरने, डिस्टिल वॉटर प्लस सल्फ्युरिक ॲसिडच्या मिक्सचरने बनतं आपलं इलेक्ट्रोलाइट, बरोबर। या बाहेरच्या आवरणाला म्हणतात कंटेनर। काय म्हणतात? कंटेनर। आणि जे हे दिसतं बघा, हे सर्व सेल आहे, 6 सेल आहे। आणि प्रत्येक सेलचं जे व्होल्टेज असतं ते 2 to 2.1 असतं। म्हणजे टोटल 6 सेल म्हणजे टोटल 12 to 13 वोल्टपर्यंत त्यांचं व्होल्टेज असतं, बरोबर। या मल्टीमीटरच्या साहाय्याने आपण हे चेक करणार आहोत त्याचं व्होल्टेज किती बॅटरीचं। जर बॅटरीचं व्होल्टेज हे 12 to 13 मध्ये जर असेल तर समजायचं बॅटरी फुल्ली चार्ज आहे। जर 11च्या खाली 12च्या खाली असेल, 11च्या वरती असेल तर समजायचं बॅटरी डिस्चार्ज आहे, बरोबर। तर आपण आता चेक करणार आहोत आपलं जे व्होल्टेज आहे, व्होल्टेज किती आहे? 12 to 13 मध्ये आहे। त्याच्यामुळे हा जो मल्टीमीटर आहे तो सेट करून घ्यायचा DC करंट व्होल्टेजमध्ये 20च्या आसपास, ठीक आहे। 2 ते 20 मध्ये आपल्याला सेट करायचं आहे। त्याच्यानंतर हे जे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे त्याला लावायचं। हे बघा, आपण मल्टीमीटरच्या साहाय्याने व्होल्टेज चेक केलं आहे। साधारण आपली रिडिंग आली 11.90च्या आसपास, बरोबर। 11.90च्या आसपास आपली रिडिंग आलेली आहे। याचा अर्थ काय होतोय? बॅटरी चार्ज आहे, बॅटरी चार्ज आहे। जर रिडिंग 11 व्होल्टच्या खाली आली असती तर समजायचं बॅटरी डिस्चार्ज आहे आणि आपल्याला चार्जिंगची गरज पडते, बरोबर। त्याच्यानंतर ज्यावेळेस बॅटरी आपण गाडीमधून काढतो त्यावेळेस या दोन्ही टर्मिनल जॉईन असतात, बरोबर। सर्वप्रथम काय करायचं? सर्वप्रथम आपण निगेटिव्ह टर्मिनल बाजूला काढायचं, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह टर्मिनल बाहेर काढायचं, त्याच्यानंतर बॅटरी बाहेर काढायची, बरोबर। लावताना पहिले पॉझिटिव्ह टर्मिनल लावायचा, नंतर निगेटिव्ह टर्मिनल लावायचा, बरोबर। अशा प्रकारे आपण मल्टीमीटरच्या साहाय्याने व्होल्टेज कसं चेक केलं जातं ते आपण बघितलेलं आहे।